नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपली जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे। आणि आपल्याकडं रेग्युलर जी फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे खात्रीशीर प्लांट्स मिळतातच। आणि घरपोच सेवा असेल, नर्सरी शासन मान्यता आहे, अनुदानला बिल मिळतं आहे। ह्या सर्व गोष्टींबरोबर एक महत्त्वाचा पार्ट आपण एक लास्ट व्हिडिओमध्ये एका बघितलं होतं की जे आपण एक्झॉटिक फ्रूट प्लांटवर व्हिडिओ बनवला होता आणि त्यातलं एक फ्रूट प्लांट आता नवीन आपल्याकडं अवेलेबल झालेलं आहे ते मॅकॅडेमिया म्हणून आहे। मॅकॅडेमिया नट्स म्हणून जे तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळू शकते माहिती। खाण्यासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम असं असणारं हे मॅकॅडेमिया फ्रूट प्लांट्स आहेत। आणि आपल्याकडं तसंच आता एक्झॉटिकमध्ये भरपूर व्हरायटी आहेत मित्रांनो, पण आज आपण जो व्हिडिओ प्रॉपर बनवला आहे तो मॅकॅडेमिया म्हणून याच्यावर बनवलेला आहे। आणि बघू शकतो की आपल्याकडे ही अशा पद्धतीनं 4-5 फूट उंचीची, 6 फूट म्हटलं तरी उंची आहे आणि त्याची रोपं आपल्याकडे ही अशी अवेलेबल झालेली आहेत। तर ज्या शेतकरी इच्छुक असतील एक्झॉटिक फ्रूट प्लांट म्हणजे जे आपल्याला घराच्या आजूबाजूला किंवा फार्म हाऊस किंवा इतर कुठे ठिकाणी आपल्याला जर काय लागवड करायची असेल, कारण आता माझ्याकडे जवळजवळ 5-50 शेतकरी असे आहेत की ज्यांनी नुसते एक्झॉटिकवर त्यांचा भर असतो आहे। कोणतंही नवीन प्लांट आलं तर ते घेत असतात आणि लागवड करत असतात। आता मी काल परवा आपलं जे बटरफ्रूट म्हणजेच ॲवोकाडो आहे त्याचेसुद्धा प्लांट्स दिलेले आहेत। तसंच आपल्याकडे शिमल्यावरून अन्ना, मायकल आणि जे हार्मन 99 सीताफळ जे आहे तर ते बघू शकतो आपण। सीताफळीचे फ्लावरिंग स्टेजमधले प्लांट्स आहेत आपल्याकडं। तर अशा पद्धतीनं असे हे फ्लावरिंग चालू झालेलं आहे, 1.5-2 वर्षाचं प्लांट आहे। तर अशा आपल्याकडे एक्झॉटिक भरपूर व्हरायटी असतात। आता एक्झॉटिक प्लांट्स आपला जो व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तो सुद्धा तुम्ही बघा। एका नर्सरीसाठी आपण रोपं भरली होती, त्यामध्ये सर्व डिटेल दिलेली आहे, रोपांची माहिती वगैरे हे ते। तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।